महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत। तर ह्या प्लॉटला 5 आठवडे कंप्लीट झालेले आहेत। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने प्लॉट आलेला आहे। चौथ्या आठवड्याला कंपेअर केलं तर चौथ्या आठवड्यापेक्षाही भरपूर वाढ झालेली आहे, आपण बघू शकता। तर ह्या पद्धतीने प्लॉट ग्रोथ झालेला आहे। तर हे पहा, पानांची संख्या, फुटव्यांची संख्या आणि उंची देखील वाढलेली आहे। तर खूप छान पद्धतीने प्लॉट आलेला आहे। हे पहा, तर 5व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा बायो फर्टिलायझर दिलेला आहे। ड्रिपमधून आम्ही ह्या प्लॉटला NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हा डोस ड्रिपमधून दिलेला आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या प्लॉटलाही NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हा डोस सोडावा। बायो फर्टिलायझर डोस सोडणं खूप महत्त्वाचं असतं। ॲटलिस्ट कमीत कमी 3 ते 4 लागवडीचे डोस झाल्यानंतर चौथा किंवा 5वा डोस हा बायो फर्टिलायझरचा डोस असावा। बायो फर्टिलायझरचा डोस सोडल्यानंतर मातीमध्ये ताकद वाढते। एकदा मातीची ताकद वाढली त्यानंतर पिकाचीही ताकद वाढते। तर आपण NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हा डोस खूप महत्त्वाचा आहे, हा डोस आपण सोडावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो। तर ह्या पद्धतीने आम्ही 5वा डोस सोडलेला आहे। आम्ही ह्या प्लॉटला फवारणी देखील घेतलेली आहे। फवारणीसाठी चौथ्या फवारणीसाठी आम्ही ह्या प्लॉटला जिब्रॅलिक ॲसिड 0.001% हे जिब्रॅलिक ॲसिड आम्ही ह्या प्लॉटला फवारलेला आहे। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।